महाराष्ट्र आवाज न्यूज. खांद्यावर मुलगा, पायाखाली पाणी, शहाद्यात विकासाच्या दाव्यांना नागरिकांचा थेट सवाल. प्रभाग क्रमांक 10 मधील श्रीहरिनगर जलमय, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम, नागरिकांचा संताप. शहादा शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील श्रीहरिनगर परिसरात पावसाचं पाणी साचल्याने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हा प्रश्न केवळ पाणी साचण्यापुरता मर्यादित नसून येथील नागरिकांच्या दैनंदिन संघर्षाचं जिवंत चित्र समोर आणणारा आहे. समोर आलेल्या दृश्यात एक वडील आपल्या लहान मुलाला खांद्यावर घेऊन पाण्यातून जीव धोक्यात घालत शाळेत सोडण्यासाठी जात असल्याचं दिसतं. घरासमोरील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने दुसरा कोणताही सुरक्षित पर्याय उपलब्ध नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. या परिस्थितीमुळे संबंधित विद्यार्थ्यांसह अनेक मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. स्थानिक नागरिकांच्या मते श्रीहरिनगर परिसरात रस्ते, नाल्यांची अपुरी व्यवस्था आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने दरवर्षी हीच समस्या निर्माण होते. अनेक वेळा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधूनही अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासन, लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि संबंधित प्रभागातील नगरसेवकांनी तातडीने पाण्याचा निचरा करून रस्त्यावर रबर, खडी व मुरुम टाकत सुरक्षित ये-जा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कर भरूनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची भावना परिसरात तीव्र झाली आहे. पावसाळ्यात प्रत्येक वेळी अशा संकटांचा सामना करावा लागत असल्याचं प्रशासनाने केवळ तात्पुरते नव्हे तर कायमस्वरूपी नियोजन करून या समस्येचं निराकरण करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींना आवाहन आहे की या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन नागरिकांना सुरक्षित आणि सन्मानाने ये-जा करता येईल अशी प्रभावी उपाययोजना करावी. कारण कोणताही विकसित शहराची ओळख ही पाण्यात बुडालेल्या रस्त्यांनी नव्हे तर नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांनी ठरत असते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.